स्कंद 5 अध्याय 20 अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन। श्री शुकाचार्य म्हणाले, आता प्रमाण, लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्ष विभागाचे वर्णन करतो। जसा मेरू पर्वत जंबूद्वीपाने वेढलेला आहे, त्याचप्रमाणे जंबूद्वीप सुद्धा आपल्या इतकेच परिमाण आणि विस्तार असलेल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे। खंदक ज्याप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो, त्याचप्रमाणे क्षार समुद्र सुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे। जंबूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे, तेवढाच विस्तार येथे सुवर्णमय प्लक्ष वृक्षाचा आहे, म्हणूनच याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे। येथे 7 जिव्हा असणारे अग्निदेव राहतात। या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र इद्मजिह्व होता। त्यानेच याचे 7 वर्षात विभाग केले आणि ते विभाग त्या वर्षांप्रमाणेच नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपविले आणि स्वतः अध्यात्म योगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला। शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत आणि अभय अशी या वर्षांची नावे होत। यांत सुद्धा 7 पर्वत आणि 7 नद्याच प्रसिद्ध आहेत। तेथे मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्टिव आणि मेघमाल हे 7 मर्यादा पर्वत आहेत। तसेच अरुणा, नृम्णा, अंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, ऋतंभरा आणि सत्यंभरा या 7 महानद्या आहेत। तेथे हंस, पतंग, उद्भायन आणि सत्यांग नावाचे 4 वर्ण आहेत। या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण तमोगुण क्षीण होत राहतात। त्यांचे आयुष्य 1000 वर्षांचे असते। देवांप्रमाणेच हे दिसतात आणि त्यांना संतानी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात। हे 3 वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणाऱ्या 3 वेद स्वरूप भगवान सूर्याची आत्मरूपाने उपासना करतात। ते म्हणतात, जो सत्य आणि वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठाता आहे, त्या पुराण पुरुष विष्णू स्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो। प्लक्ष इत्यादी 5 द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मतःच आयुष्य, इंद्रिये, मनोबल, इंद्रियबल, शारीरिक बल, बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात। प्लक्षद्वीप आपल्या इतक्याच विस्ताराच्या ऊसरसाच्या समुद्राने वेढलेला आहे। त्याच्या पुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेले शाल्मली द्वीप आहे। ते तेवढ्याच विस्ताराच्या मध्याच्या सागराने वेढलेले आहे। प्लक्षद्वीपाच्या पाकर वृक्षासारखाच तेथे सावरीचा वृक्ष आहे। असे सांगतात की हाच वृक्ष आपल्या वेदमय पंखांनी भगवंतांची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे नाव असण्याचे कारण आहे। या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र यज्ञबाहू होता। त्याने याचे सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष, पारिभद्र, आप्यायन आणि अविज्ञात नावाचे 7 विभाग पाडले आणि हे याच नावाच्या आपल्या पुत्रांकडे सोपविले। यात सुद्धा 7 वर्ष पर्वत आणि 7च नद्या प्रसिद्ध आहेत। स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ष आणि सहस्त्रश्रुती अशा पर्वतांची नावे आणि अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा आणि राका ही नद्यांची नावे होत। या वर्षात राहणारे श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर आणि ईशनधर
नावाचे 4 वर्ण वेदमय आत्मस्वरूप भगवान चंद्रांची वेदमंत्रांनी उपासना करतात आणि म्हणतात, जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणांनी विभाग करून देव, पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो, तो चंद्र आमचा राजा असो. याचप्रमाणे मध्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे. यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपांप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या तुपाच्या समुद्राने घेरलेले आहे. यात देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडूप आहे. त्याच्यावरूनच या द्वीपाचे हे नाव पडले आहे. हे अग्नीप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते. राजन, या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज हिरण्यरेता होता. त्याने आपल्या द्वीपाचे 7 विभाग करून त्यांपैकी एक आपले 7 पुत्र वसु, वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत, विविक्त आणि वामदेव यांना दिले आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला. त्यांच्या वर्षांत सीमा निश्चित करणारे 7 पर्वत आहेत आणि 7च नद्या आहेत. चक्र, चतुर्शृंग, कपिल, चित्रकूट, दैवानिक, उध्व, रोमा आणि द्रविण ही पर्वतांची नावे होत. नद्यांची नावे अशी आहेत: रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा, श्रुतविंदा, देवगर्भा, घृतच्युता व मंत्रमाला. यांच्या जलामध्ये स्नान करून कुशी द्वीपवासी कुशल, कोविद, अभियुक्त आणि कुलक या वर्णांचे लोक अग्निस्वरूप भगवान हरींचे यज्ञादी उत्तम कर्मांनी पूजन करतात. तसेच याप्रमाणे स्तुती करतात: हे अग्ने, आपण परब्रह्माला साक्षात हवी पोहोचविणारे आहात. म्हणून भगवंतांच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषाचे सुद्धा यजन करावे. तसेच घृत समुद्राच्या बाहेर त्याच्या दुप्पट आकाराचे क्रौंचद्वीप आहे. ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे, त्याप्रमाणेच हे आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे. तेथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे. त्याच्यावरूनच याचे नाव क्रौंच द्वीप असे पडले आहे. पूर्वी श्री स्वामी कार्तिकेयांच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडे, वेली इत्यादी उद्ध्वस्त झाल्या होत्या. परंतु क्षीर समुद्राचे सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने यांचे रक्षण केल्यामुळे हा पर्वत निर्भय झाला. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र घृतपृष्ठ होता. त्याने याचे 7 वर्षात विभाग करून त्यांच्यावर त्यांच्या सारखीच नावे असणाऱ्या आपल्या 7 उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि स्वतः सर्व जीवांचे अंतरात्मा परम मंगलमय कीर्तिशाली भगवान श्रीहरींच्या पवित्र चरणकमलांना तो शरण गेला. घृतपृष्ठाचे आम, मधुरूह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण आणि वनस्पती या नावाचे 7 पुत्र होते. त्यांच्या वर्षामध्ये सुद्धा 7 वर्ष पवित्र आणि 7च नद्या होत्या. त्यांच्या वर्षामध्ये सुद्धा 7 वर्ष पर्वत आणि 7च नद्या होत्या. त्या पर्वतांची नावे शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबहिर्ण, नंद, नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत. या आणि नद्यांची नावे अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, वृत्तिरूपवती, पवित्रवती आणि शुक्ला ही होत. यांच्या पवित्र आणि निर्मल जलाचे सेवन करणारी तेथील पुरुष, वृषभ, द्रविण आणि देवक नावाचे 4 वर्णांचे निवासी पाण्याने भरलेल्या उंजळींनी अर्घ्य देऊन जलदेवतेची उपासना करतात.
आणि म्हणतात, हे जलदेवते, तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भू, भुव आणि स्वहा अशा तिन्ही लोकांना तू हे जलदेवते, तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भू, भुवा आणि स्वहा अशा तिन्ही लोकांना तू पवित्र करतेस, कारण तू स्वरूपतःच पापांचा नाश करणारी आहेस. आम्ही आमच्या शरीराने तुला स्पर्श करतो, तू आमचे अंग पवित्र कर. याचप्रमाणे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या चारी बाजूंनी 32 लाख योजने विस्तार असलेले शाकद्वीप आहे. ते यांच्या एवढाच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे. यामध्ये शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे. त्यामुळेच याचे ते नाव पडले आहे. त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे द्वीप दरवळलेले असते. मेधातिथी नावाचा त्याचा अधिपती हा सुद्धा राजा प्रियव्रताचाच पुत्र होता. त्याने सुद्धा आपल्या द्वीपाची 7 भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलांसारखीच नावे ठेवली आणि त्यांवर आपले पुत्र पुरोजव, मनोजव, पवमान, धूम्रानिक, चित्ररेफ, बहुरूप आणि विश्वधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंतांच्या मध्ये एकाग्र चित्त करून तो तपोवनात निघून गेला. या वर्षांमध्ये सुद्धा 7 मर्यादा पर्वत आणि 7 नद्याच आहेत. पर्वतांची नावे ईशान, उरुशृंग, बलभद्र, शतकेसर, सहस्त्रस्रोत, देवपाल आणि महानस अशी आहेत. आणि नद्यांची अनघा, आयुर्दा, उभयस्पृष्टी, अपराजिता, पंचपदी, सहस्रस्तुती आणि निजधृती अशी आहेत. या वर्षातील ऋतव्रत, सत्यव्रत, दानव्रत आणि अनुव्रत नावाचे पुरुष प्राणायामाने आपले रजोगुण तमोगुण क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरींची आराधना करतात आणि याप्रमाणे त्यांची स्तुती करतात. जे प्राणादी वृत्तीरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात, तसेच संपूर्ण जग ज्यांच्या अधीन आहे ते अंतर्यामी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करोत. त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्रापुढे 4 बाजूंनी ज्याच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्कर द्वीप आहे. ते 4 बाजूंनी आपल्या एवढाच विस्तार असलेल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे. तेथे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे दैदिप्यमान लाखो सुवर्णमय पाकळ्या असलेले एक अत्यंत मोठे कमळ आहे, जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते. या द्वीपाच्या मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षांच्या मर्यादा निश्चित करणारा मानसोत्तर नावाचा एकच पर्वत आहे. हा 10,000 योजने उंच आणि तितक्याच लांबीचा आहे. त्याच्यावर 4 दिशांना इंद्रादी लोकपालांची 4 नगरे आहेत. सूर्याच्या रथाचे संवत्सर रूप चाक या मेरू पर्वताच्या 4 बाजूंनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र वितिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमणक आणि धातकी यांना 2 वर्षांचा अधिपती नेमून स्वतः आपल्या थोरल्या भावांप्रमाणे भगवत सेवेमध्ये तत्पर राहू लागला. तेथील रहिवासी ब्रह्मारूप भगवान श्रीहरींची ब्रह्म सालोक्याची प्राप्ती करून देणाऱ्या कर्मांनी आराधना करीत या प्रकारे स्तुती करतात, जे साक्षात कर्मफलरूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्ण स्थिती आहे. तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात. ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा त्या अद्वितीय आणि शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना
माझा नमस्कार असो. श्रीशुक म्हणतात, याच्या पुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे. तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्यांचे विभाग पाडण्यासाठी केला आहे. मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे. त्याच्या पुढे सुवर्णमयी भूमी आहे. ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. तेथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही. म्हणून देवांव्यतिरिक्त अन्य कोणी प्राणी येथे राहत नाहीत. सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे. परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारी बाजूंच्या सीमा म्हणून ठेवले आहे. हा इतका उंच आणि लांब आहे की याच्या एका बाजूवर पडलेली तिन्ही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिमंडलांची किरणे दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाहीत. प्रमाण, लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढाच विस्तार सांगितला आहे. हा सर्व भूभाग 50 कोटी योजने आहे. हा लोकालोक पर्वत त्याच्या 1/4 म्हणजे 12.5 कोटी योजने आहे. सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवांनी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ, पुष्करचूड, वामन आणि अपराजित नावाचे 4 हत्ती नेमले आहेत. या दिग्गजांची आणि आपल्या अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी, तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याचे अधिपती, सर्वतार अंतर्यामी, सर्वातयामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विश्वक्सेनादी श्रेष्ठ पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूंनी विराजमान आहेत. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य इत्यादी 8 महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र इत्यादी श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लीलामय रूपात कल्पाच्या अंतापर्यंत तेथे सगळीकडे राहतात. लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अलोक पर्वताचा आहे. त्याच्या पुढे केवळ योगेश्वरांचीच उत्तम गती आहे असे सांगतात. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडाचे केंद्र आहे तेथे सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूंनी 25 कोटी योजने अंतर आहे. सूर्य या मृत अचेतन अंड्यामध्ये वैराज रूपाने विराजमान आहे, म्हणून याचे नाव मार्तंड असे पडले आहे. हा हिरण्यमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला आहे, म्हणून याला हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते. सूर्याच्या द्वाराचा दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश, नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होते. सूर्यच देव, पशुपक्षी, मनुष्य, सरपटणारे प्राणी आणि वेली वृक्ष इत्यादी सर्व जीवसमूहाचा आत्मा आणि नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता आहे. अध्याय 20 समाप्त.